नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या शहरात मिळते सर्वात स्वस्त सोनं। भारतात कोणत्या शहरात किती आहे दर, चला तर जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, भारतात सोन्याचे दर वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळे असतात। गेल्या काही दिवसांपासून मागणी वाढल्याने सोन्याचे दर सतत वाढत होते, पण आता सोन्याच्या दरात घट पाहायला मिळाली। भारतात कोणत्या शहरात सर्वात स्वस्त सोने मिळते जाणून घेऊया। मित्रांनो, सोन्या चांदीच्या दरात सध्या घसरण झाली आहे। सोन्याचे दर झपाट्याने खाली आले आहेत। सोन्याचा सध्या भाव 72 ते 75 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम राहण्याची शक्यता आहे। भारतातील विविध शहरांमध्ये सोन्याचा दर वेगवेगळे असतात, ते बदलत देखील असतात। शनिवारी भारतात 1 ग्रॅम 18 कॅरेट सोन्याचा दर मुंबईत 5376 रुपये इतका होता, तर चेन्नईत सोन्याचा दर 5447 रुपये इतका होता। दिल्ली, वडोदरा आणि अहमदाबाद सारख्या शहरांमध्ये सोने 5380 रुपये प्रति 1 ग्रॅम इतका होता। मित्रांनो, शनिवारी सोन्याचे दर घसरले होते। रविवारी 9 जून रोजी 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 65,700 रुपये इतका होता, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 71,670 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याचा दर 53,760 रुपये इतका होता। शनिवारी 24 कॅरेट सोन्याचा दर 208 रुपयांनी घसरला होता। पीपल्स अँड बँक ऑफ चायनाचे सोन्याची खरेदी थांबवल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर घसरल्याने आहेत। दुसरीकडे अमेरिकेत 2.72 लाख नवीन नोकऱ्या निर्माण झाल्यामुळे सोन्याचे दर वेगाने पुढे जात होते, पण आता त्यात घसरण झाली आहे। मित्रांनो, चांदीच्या दरात होते वाढ। 3 ते 7 जून दरम्यान सोन्याच्या दरात सुमारे 2% वाढ झाली आहे। 1 किलो चांदीचा दर 91,500 रुपये इतका आहे। तर इलेक्ट्रिक वाहने, हायब्रिड कार आणि सौर पॅनलमध्ये चांदीचा वापर केल्यामुळे चांदीची मागणी वाढली आणि त्यामुळे त्यांच्या दरात वाढ झाली। मे महिन्यात चांदीने सोनेच नाही तर BSE सेन्सेक्सलाही परताव्याच्या बाबतीत मागे टाकले आहे। मित्रांनो, रशियाकडूनही सोने खरेदी कमी करण्याचे संकेत दिले आहे। जागतिक सुवर्ण परिषदेच्या मते जगातील केंद्रीय बँकांनी एप्रिल महिन्यात जवळपास 33 मेट्रिक टन सोने खरेदी होते, पण चीननंतर रशियानेही सोन्याची खरेदी कमी करण्याचे संकेत दिले आहेत। तेव्हा सोन्याचा दर 75,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा दर 96,000 रुपये प्रति किलो असा राहण्याची शक्यता वर्तवली जात होती। भारतात मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली जाते। सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे, त्यामुळे भारतात नेहमी सोन्याची मागणी असते। मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।